सोलापूर शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी शुक्रवारी सकाळी अथर्व गार्डन येथे सहभागी मल्लांचे गटानुसार वजन घेण्यास प्रारंभ केला। त्याचे आयोजन शहर तालीम संघाने केले आहे। स्पर्धेवर बहिष्कार घालण्याविषयी सोलापूर शहर तालीम संघाचे सचिव आतिश मोरे यांनी सविस्तरपणे खुलासा केला। आज अथर्व गार्डन येथे सुरू असलेल्या शहर निवड चाचणी स्पर्धेसाठी काल काही जणांनी शहर निवड चाचणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला, त्याचा खुलासा करतो। गेल्या वर्षी शहर तालीम संघाने सुद्धा शहर आणि जिल्हा निवड जिल्ह्यातील मुलांची निवड चाचणी एकत्र घेण्यासाठी शहर तालीम संघाने सुद्धा बहिष्कार घातलेला। त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने निवड चाचणी टेंभुर्णी येथे घेतली होती। त्यामागचं कारण असं की गेल्या वर्षी 5 स्पर्धा झाल्या, शहरामध्ये 5 स्पर्धा झाल्या। 5 मध्ये 15 वर्षाखालील, 17 वर्षाखालील, 19, 23 आणि खुल्या वयोगटासाठी। त्या स्पर्धेमध्ये मुलं नसल्यामुळे प्रत्येक गट म्हणजे थोड्या एक 2-4 मुलांनीच वजन गटात मुलं असल्यामुळे वर संघ पूर्ण पाठवता आला नाही। त्यावर झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत असा ठराव करण्यात आला की सोलापूर जिल्ह्यातील मुलांना शहरात खेळू देण्यात यावे। वर असा निर्णय घेण्यात आल्यामुळे आम्हाला नाईलाज असतो असा एक स्पर्धा घ्यावी लागली। त्यामुळे पैलवानांना शहरातल्या पैलवानांना विरोध वगैरे असा कुठलाही शहर तालीम संघाचा अजेंडा नाही। आणि यापुढेही सोलापूर शहर तालीम संघाची निवड चाचणी स्वतंत्र होण्यासाठी सोलापूर शहर तालीम संघ कटिबद्ध आहे आणि सर्व पैलवानांसोबत कुणालाही भेटण्यासाठी किंवा कुणालाही निवेदन देण्यासाठी सर्व पैलवानांसोबत प्रयत्नशील राहणार आहे। या प्रसंगी शहर जिल्ह्यातील मल्ल उपस्थित होते।